आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी समोर येते। विधान भवनाच्या समोरच आता क्रांतिकारी संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी आता क्रांतिकारी संघटनेकडून करण्यात येते। रविकांत तुपकरांच्या नेतृत्वात हे आंदोलन केलं जातंय। आंदोलक पोलिसांच्या ताब्यातही आता गेलेले आहेत, कारण इथे आंदोलन पुकारण्यात आलं होतं विधान भवनाच्या पायऱ्यांवर आणि त्यामुळेच पोलिसांनी यांना ताब्यातही घेतलेलं आहे। क्रांतिकारी संघटना सरसकट कर्जमाफी मिळावी शेतकऱ्यांना यासाठी आक्रमक झालेली होती विधान भवनासमोर। आणि हा राडा, हा दंगा पाहताच पोलिसांनी त्यांना सुरक्षिततेच्या कारणास्तव आता ताब्यातही घेतलेला आहे। आपल्या सोबत आपले प्रतिनिधी गणेश कवडे आहेत। गणेश, नेमका काय प्रकार आहे, काय परिस्थिती आहे सध्या तिथली? नक्कीच विधान भवनाच्या बाहेर आहे ते खरं तर आंदोलन आहे ते रविकांत तुपकर यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलं। प्रामुख्याने कापसाला भाव मिळावा, त्याचबरोबर शेतकऱ्यांना आहे ते कर्जमाफी देण्यात येईल अशा पद्धतीचं सांगितलं होतं। सातबारा कोरा करू हे सांगण्यात आलं होतं, मात्र अद्यापही सातबारा आहे तो कोरा झालेला नाही। पीक विमा असेल, या सगळ्या संदर्भातल्या ज्या शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत आणि यासाठी खरं तर हे आंदोलन आहे ते विधान भवनाच्या बाहेर आहे ते झालेलं पाहायला मिळतं। पूर्ण विधान भवनाच्या बाहेर ज्वारी असेल, कापूस असेल, हे सगळे शेतकरी आहे ते घेऊन आले होते, ते देखील आहे ते विधान भवनाच्या बाहेर टाकलेलं पाहायला मिळतं। प्रामुख्याने कर्जमाफी आहे ती देण्यात यावी ही मागणी घेऊन खरं तर हे आंदोलन आहे ते झालेलं आहे आणि त्याचमुळे कुठेतरी या सगळ्या आंदोलनकर्त्यांना आता पोलिसांनी आहे ते ताब्यात घेतलेलं आहे। गणेश, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। रविकांत तुपकरांनी गेल्या 2 महिन्यांपूर्वी देखील अशाच प्रकारचं आंदोलन केलं होतं, तर आज विधान भवनासमोरच क्रांतिकारी संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। सरकारने कर्जमाफीमध्ये आम्हाला फसवलेलं आहे, जाचक निकष आणि अटी काढून टाकल्या पाहिजे ही आमची मागणी आहे। आज आम्ही विधान भवनात जाण्याचा प्रयत्न करतोय, हे दडपशाही करतायत। सरकारने आम्हाला फसवलेलं आहे, हक्काचा पीक विमा मिळाला पाहिजे, कर्जमाफी मिळाली पाहिजे। सरसकट सातबारा कोरा, हक्काचा पीक विमा कोण म्हणतो देणार नाही, कोण म्हणतो देणार नाही, कोण म्हणतो देणार नाही, कोण म्हणतो देणार नाही। सरसकट कर्जमुक्ती, सरसकट कर्जमुक्ती, सरसकट कर्जमुक्ती, सरसकट कर्जमुक्ती, सोयाबीन आमच्या घामाचं, अरे कापूस आमच्या घामाचं, सरसकट कर्जमुक्ती, कर्जमाफीचे निकष मान्य नाही, कर्जमाफी मान्य नाही। खरं तर शेतकरी कर्जमाफी आहे ती झाली पाहिजे, कापसाला भाव मिळालाच पाहिजे, या मागणीसाठी खरं तर हे सगळं आंदोलन आहे ते होताना पाहायला मिळतं। व्हिडिओ राकेश गणेश कवडे, सामटी मराठी, मुंबई। आपण पाहतो विधान भवनासमोर आता सरसकट कर्जमाफी मिळावी शेतकऱ्यांना यासाठी क्रांतिकारी संघटना आक्रमक झाली होती, मात्र पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आता या आंदोलकांना ताब्यात घेतलंय।